कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यातले अनेक शेतकरी आत्महत्या करतात। तीच वेळ आपल्याही बापावर येऊ नये म्हणून डिग्रजचा देवेंद्र ठाकरे हा एक गुणी कलाकार पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयामध्ये शिकायला आलाय। पण ओल्या दुष्काळामुळे त्याला देखील आपल्या शिक्षणात खंड पडतो की काय अशी चिंता सतावू लागली आहे। फक्त लढ म्हणा या विशेष उपक्रमातनं देवेंद्रच्या शिक्षणाची धडपड पाहूयात। पुण्यातल्या एका खोलीत एक सुंदर चित्र रेखाटत बसलेला हा आहे देवेंद्र ठाकरे। त्याचा नंबर खरं तर जे स्कूल ऑफ आर्टला लागलेला, पण मुंबईतला शैक्षणिक खर्च परवडत नाही म्हणून देवेंद्रनं पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतलाय। यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रजमध्ये त्याची शेती आहे। शेतीतील मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याला कुटुंबियांकडून शिक्षणासाठी पैसे येतात। मात्र यंदा काढणीला आलेलं कपाशीचं पीक अतिवृष्टीमुळे पाण्यात सडून गेलंय। त्यामुळे शिक्षणासाठी कुटुंबियांकडून पैसेच येणार नाहीयेत। नापिकी झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली थोडी, आणि यावर्षी सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतातील सगळं पीक गेलं आणि आता म्हणजे जी आर्थिक परिस्थिती खालावली त्यामुळे मग पुढील वेळोवेळी पैसे पाठवू शकत नाही। देवेंद्र ठाकरेचं शिक्षण थांबू नये यासाठी तुम्हीही त्याला थेट आर्थिक मदत करू शकता। देवेंद्र अरुण ठाकरे बँक खाते क्रमांक आहे 50010035135178 आणि IFSC कोड आहे HDFC 0005684। HDFC बँक शाखा डिग्रज आणि जीपे क्रमांक आहे 9373690465। तुमच्या आर्थिक मदतीमुळे देवेंद्रचं शिक्षण सुरू राहण्यास मदत होणार आहे, त्यामुळे त्याला सढळ हातानं मदतीसाठी पुढे या। कॅमेरामन नितीन सांडभोरसह चंद्रकांत पुंदे, झी 24 तास, पुणे।